जागो तो एक बार हिंदू जागो तो, जागे थे वीर शिवाजी, भागे सारे दुश्मन पाजी। जागो तो एक बार हिंदू जागो तो, जागो तो एक बार हिंदू जागो तो, हे गाणं अध्यक्ष महोदय अनेक मतदारसंघामध्ये मुख्यमंत्र्यांनी स्वतः गायलं। महाराष्ट्रातल्या हिंदू धर्माच्या देवस्थानाच्या जमिनी देखील संकटात आल्या आणि म्हणून जागो तो हिंदू हे म्हणायची पाळी आम्हाला यायला लागली। देवीची जमीन चोरली जात असेल तर माझा प्रश्न, हे सरकार का गप्प आहे? तुळजाभवानी मातेच्या नावे जमीन दिली निजामांनी आणि लाटली आत्ताच्या ह्या लोकांनी, म्हणजे कुंपणच शेत खातंय। म्हणून हिंदूंनी जागा होण्याची आज खरी गरज आहे। नेते कंत्राटदार अधिकाऱ्यांचा खिसा मात्र राजरोस भरतो आहे। माणसाचा जीव झालाय स्वस्त इथं, कुणी झाडाखाली चेंगरून तर कोणी मॅन्युअल मध्ये पडून जगाचा निरोप घेत आहे। आज जयंत पाटील यांनी विधानसभेत भाजप सरकारचे अक्षरशः वाबडे काढले। हिंदूंच्या जमिनी, मंदिरात चोरी, मंदिरांच्या जमिनी लाटणे, यावरून जयंत पाटलांनी सभागृहात भाजपला धारेवर धरलं। सत्तेत येण्यापूर्वी जागवतो एक बार हिंदू जागवतो म्हणणारे सत्तेत आल्यानंतर गप्प आहे। हिंदूंच्या मंदिरांच्या जमिनी हे सरकार लाटत आहे। हिंदूंच्या मंदिरातूनच हे सरकार दानपेटीतून चोरी करत आहे। खरं तर आज हिंदूंनाच भाजपपासून वाचवण्याची गरज आहे आणि आज पुन्हा जागवतो एक बार हिंदू जागवतो म्हणण्याची वेळ हिंदूंवर आली आहे, असा जोरदार हल्लाबोल जयंत पाटलांनी केला। आजची परिस्थिती पाहता मला एक गाणं आठवलं, जागो तो एक बार हिंदू जागो तो, जागो तो एक बार हिंदू जागो तो। जागे झाले बघ। जागे थे वीर शिवाजी, जागे थे वीर शिवाजी, भागे सारे दुश्मन पाजी, भागे सारे दुश्मन पाजी। चमक उठी तलवार जागो जागो तो, जागो तो एक बार हिंदू जागो तो, जागो तो एक बार हिंदू जागो तो। हे गाणं अध्यक्ष महोदय सुधीर मुनगंटीवारांच्या मतदारसंघात माहीत नाही, पण अनेक मतदारसंघामध्ये मुख्यमंत्र्यांनी स्वतः गायलं आणि हिंदूंचं जागरण करण्याचा प्रयत्न निवडणुकीच्या काळात चालू होता। आज अध्यक्ष महोदय हेच गाणं आता मला म्हणावंसं वाटायला लागलं, कारण अध्यक्ष महोदय अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या मंदिराच्या चोरीचा उल्लेख आहे। सुधीर भाऊंनी देव महादेवाचं रूप असलेला महाकाल इथं लावलेला आहे। अध्यक्ष महोदय, आपण त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी तिथल्या आसपास जमिनी खरेदी करून काय केलं याचा मोठा घोटाळा मध्ये प्रकाशित झाला। अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रातल्या हिंदू धर्माच्या देवस्थानाच्या जमिनी देखील संकटात आल्या आणि म्हणून जागो तो हिंदू हे म्हणायची पाळी आम्हाला यायला लागली। आज महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या 4121 एकरपेक्षा अधिक इनामी जमिनीत झालेल्या घोटाळ्याचा उल्लेख करणं आता आवश्यक झालेलं आहे। अध्यक्ष महोदय, निजामाने दिलं, निजाम शासनाने तुळजाभवानी देवीला 4121 एकर जमीन इनाम दिली होती। कायद्यानुसार या जमिनीची खरेदी विक्री होऊ शकत नाही, याला कुळ कायदा देखील लागू शकत नाही। असं असताना अध्यक्ष महोदय, महसूल अधिकारी आणि काही नेत्यांच्या संगनमताने हजारो एकर देवीची जमीन लाटण्यात आली। देवस्थानाच्या नावे कागदोपत्री 3397 एकर भूमी असताना प्रत्यक्ष ताबा मात्र 4 मठांमधील खाजगी व्यक्तींकडे आहे। तसंच जगदंबा न्यासाच्या नावे असलेली 403 एकर जमीन मुख्य न्यासाला अंधारात ठेवून थेट खाजगी व्यक्तीच्या नावे करण्यात आलेली। कायद्याचे उल्लंघन करून 63 एकर जमिनीपैकी काही जमीन सुरक्षित कुळ दाखवून अनधिकृतपणाने विकण्यात आली। तर एका अव्वल कारकुनाने आपल्या अधिकाराचा गैरवापर करत 261 एकर जमीन तब्बल 73 खाजगी व्यक्तींच्या नावे 7/12 नोंदवली। याशिवाय आपशिंगा आणि उफळा या गावामधल्या 158 एकर जमीन अनधिकृतपणे फेरफार नोंदी करून लाटण्यात आलेल्या आहेत असं दिसतंय। अध्यक्ष महोदय, आई तुळजाभवानी महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं कुलदैवत
छत्रपती शिवाजी महाराज परकीयांच्या विरोधी लढले, निजामशाहीच्या विरोधी लढले, त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले, ते आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने असं ते स्वतः मानायचे. आज जर देवीची जमीन चोरली जात असेल तर माझा प्रश्न, हे सरकार का गप्प आहे, हा या सरकारला प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, तुळजाभवानी मातेच्या नावे जमीन दिली निजामांनी आणि लाटली आत्ताच्या ह्या लोकांनी. म्हणजे कुंपणच शेत खातंय. म्हणून हिंदूंनी जागा होण्याची आज खरी गरज आहे. अध्यक्ष महोदय, या राज्यभर देवस्थानाच्या जमिनी हडप करण्याचं मोठं रॅकेट या सरकारच्या काळात तयार झालेलं आहे. विशेषतः बीड आणि आमच्या सांगली जिल्ह्यातील हिंदू देवस्थान जमिनीचे विविध प्रकरणं मी सभागृहाच्या निदर्शनाला आणली आहेत. त्यावर तत्कालीन महसूल मंत्र्यांनी कारवाईचे आश्वासन सभागृहात दिले, पण कारवाई काहीच झाली नाही. उलट अशी प्रकरणे उघडकीला आणणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांच्यावर जीवघेणे हल्ले झाले, हेही आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अध्यक्ष महोदय, बीड जिल्ह्यातीलच मौजे चिंचेपूर तालुका आष्टी येथील मशीद व ईदगाह इनाम जमीन 2018 मध्ये एका बनावट खालसा आदेशान्वये बेकायदेशीरपणाने लाटण्यात आली. जी जमीन खिदमत मास सेवेसाठी असायला हवी होती, ती केवळ कागदोपत्री मदत मास दाखवून तिची बेकायदेशीर हस्तांतरितची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. एवढंच नाही तर जामखेड अहिल्यानगर जिल्हा शहरालगत असलेल्या या अत्यंत महत्त्वाच्या इनाम जमिनीचे अकृषिक येणे करून भूमाफियांनी प्लॉटिंगही पाडले आणि त्याची कोट्यावधी रुपयाची विक्री देखील केली. अध्यक्ष महोदय, आष्टी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालाय. शासनाने SIT नेमली. त्या चौकशीतही मोठा गैरप्रकार उघडकीला आला. तब्बल 95 बनावट खालसा आदेशांचे प्रकरण तपासात निष्पन्न झाले. देवस्थानच्या जमिनी हडप करण्याचे इतके मोठे संघटित रॅकेट चालू असताना या प्रकरणाची पुनर्निरीक्षण रिव्हिजन कारवाई अद्यापही विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे प्रलंबित आहे. कामच नाही. 3 अधिवेशनापूर्वी मी हा विषय मांडला, त्यावेळी त्याचे पुनरीक्षण करण्याचे आदेश झाले, पण अजून त्याच्यावर काही कारवाई नाही. कहर काय तर जिल्हाधिकारी बीड यांनी पाठवलेल्या पुनरीक्षण यादीतून मौजे चिंचेपूर येथील मशीद आणि दर्गाचं नाव जाणीवपूर्वक वगळण्यात आलं. हा कोणाचा राजकीय दबाव आहे का? हे नाव कोणी आणि का वगळले याचा सरकारने शोध घ्यायला नको, कारण शेकडो कोटी रुपयाची ती प्रॉपर्टी आहे. खुद्द मुख्यमंत्री महोदयांनी यापूर्वी सभागृहात मान्य केलंय की हिंदू देवस्थान आणि वक्फच्या इनाम जमीन घोटाळा प्रकरणात एक अत्यंत सक्रिय रॅकेट कार्यरत आहे. पण अध्यक्ष महोदय, खरी बाब आज अशी आहे की हे मूळ गुन्हेगार उजळ माथ्यानं आता महाराष्ट्रात फिरत आहेत. अध्यक्ष, म्हणजे माझी मागणी आहे, या प्रकरणातल्या सूत्रधाराला तात्काळ अटक करा. विभागीय आयुक्तांकडे प्रलंबित असलेल्या पुनरीक्षण कारवाई निश्चित कालमर्यादेत पूर्ण करून त्या जमिनी मूळ देवस्थान संस्थेकडे ताबडतोब वर्ग करा. ज्या अधिकाऱ्यांनी यात जाणीवपूर्वक चिंचपूर येथील जमिनीचं प्रकरण वगळलं आणि भूमाफियांना मदत केली, त्यांच्यावर कडक फौजदारीची कारवाई करावी. हिंदू आणि हिंदू देवस्थान आमच्या सरकारच्या काळात ज्याप्रमाणे सुरक्षित होत्या, त्याचप्रमाणे तुमच्या काळात देखील सुरक्षित आहेत हे दाखवण्याची संधी बावनकुळे साहेब तुम्हाला आता आलेली आहे. चांगली कविता राहिलेली आहे, तर ती आपण परवानगी असेल तर महसूल मंत्र्यांच्या उत्तराच्या आधी त्यांना अधिक जोर येईल. ते वेळ लागणार आहे, कारण विधेयक 5 ला चालू करायचे. 5:23 झालेले आहेत, तर 5:23:55 तर 5:23:30 पर्यंत संपेल. 30 म्हणजे 30 सेकंदात. हा, ठीक. रस्ते, दादा ऐका, रस्ते बांधले खरे, पण कणाकणात भ्रष्टाचार आहे. विकासाच्या या मुखवट्या मागे केवळ पैशाचा बाजार आहे. कॉन्क्रीटच्या या जंगलात सामान्यांचा श्वास गुदमरतो आहे. नेते, कंत्राटदार, अधिकाऱ्यांचा खिसा मात्र राजरोज भरतो आहे. माणसाचा जीव झालाय स्वस्त इथं. कुणी झाडाखाली चेंगरून तर कोणी मॅनहोलमध्ये पडून जगाचा निरोप घेत आहे. सरकार मात्र त्यांच्या जाण्याच्या बाबतीत चेष्टा करत आहे. इथे इमारती तर उंचावल्या, पण नीतिमत्ता पार ढासळली. विकासाची हीच का व्याख्या
ही जनतेला कधीच नाही समजली. या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबा.